भारी वाटतं ना आता. चला ते मित्रांनो आता मुद्द्यावरती येऊ आपण. कारण गेल्या एका आठवड्यापासून खूप मी असं लो फील करत होतो एकदम असं की अशी अंगात एनर्जी नव्हती आणि खूप असं बॅड थिंकिंग वगैरे आणि ब्लॉगला घेऊन सिरियस नाही आणि ब्लॉगकडे लक्ष नाही वगैरे असं चालू होतं माझं. तर कसं काय मंडळी, मी तुमचा लाडका मराठी मुलगा मराठी ब्लॉगर चिगू तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आणि कसं सतीश ठाकरे आपल्या डेली ब्लॉग मी तुमचं स्वागत आहे मित्रांनो. आणि हा डेली ब्लॉगिंगमध्ये मी काय डेली ब्लॉगिंग वगैरे बंद करत नाही आहे. तुमचं कमेंट आणि तुमचं सपोर्ट बघून मला इतकं भारी वाटलं. इतकं असं म्हणजे की नाही तुम्ही माझ्या ब्लॉगची वाट बघता आणि तुम्ही डेली ब्लॉगिंगचं हे करता. तर मला म्हणजे पर्सनल मेसेज आले, कमेंट जाऊ द्या, कमेंट मला पर्सनल मेसेज आले, अरे नको करू म्हणे आता एवढ्या दिवसापासून डेली ब्लॉगिंग चालू आहे. म्हणजे फोन पण आले 2-1 जणांचे. आता त्यांना माहिती मला कोणी कॉल केले त्यांना. असं काही दिवसात फेम आपलं सगळं कळेल. आणि मग आपण डेली ब्लॉगिंग वगैरे बंद करत नाही, आपले डेली ब्लॉगिंग कंटिन्यू ठेवतो. फक्त आपण डेली ब्लॉगिंगच्या एवढं 60-70 दिवसामध्ये फक्त 2 दिवस ब्लॉग पोस्ट नाही केले होते. 2 दिवसात ब्लॉग पोस्ट केले होते आपण. डेली ब्लॉगिंग 2 दिवस नाही केली, बहुतेक एक शुक्रवार आणि मधला शनिवार ब्लॉग पोस्ट केला, रविवार आणि असं 2 दिवस फक्त ब्लॉग पोस्ट नाही केले आणि कालचा 3रा दिवस होता. बाकी आपण कंटिन्यू ब्लॉगिंग केली आहे. फक्त 3 दिवस रेस्ट घेतला आहे आणि आजपासून परत आपण आपल्या नवीन एनर्जी नवीन जोमाने परत आपल्या कंटिन्यू ब्लॉगिंगला सुरुवात करतो आहे आणि परत आपण नवीन जोमाने परत आपले ब्लॉग बनवतो आहे. मित्रांनो नाशिक थंडीनं पूर्ण केली आता, पूर्ण एकदम ऊन लागतं आहे खतरनाक, कारण की इतकं गरम होतं आहे बेकार. मित्रांनो मी आता पोचलो पंचवटीमध्ये आणि काय नाही मूड झाला एकदम. आणि कारण की मला कपालेश्वरचं दर्शनासाठी यायचं होतं, तर मी पोचलो कपालेश्वरला दर्शन करण्यासाठी आणि आलो तर कुंभमेळ्यामुळं नेहमी काही ना काही चेंजेस बघायला भेटतात. तर मागं अतिक्रमणाने पूर्ण पाडून टाकलं, इकडे आलो तर इकडली जागा पूर्ण पाडून टाकली, पूर्ण रिकामं झालेलं आहे. दरवेळेस काही ना काही चेंज दिसतोच. आता मागच्या चालू होतं कार्तिकींनी तेव्हा पूर्ण भरपूर बदललेलं होतं, आता बरंच बदललेलं आहे. कपालेश्वर गर्वस्य गाव हिंदू आहे. ओम नमः शिवाय. बहुत गर्दी वाटते आज. दर्शन नीट झालं पाहिजे बसतो व्यवस्थित, बाकी काही नाही. हो का नाही हो. दर्शन एकदम भारी, गर्दी नव्हती, काहीच नव्हतं, निवांत दर्शन झालं. तर आज काही नाही बघू, माता नाही देणार ते करण्यासाठी. मित्रांनो झालं दर्शन, तर निघतोय खाली मस्त एकदम भारी दर्शन झालं. आणि खूप दिवसांनी आलं दर्शन, म्हणजे मागचे चालू होतं पण दर्शन नव्हतं आलो, पण आज स्पेशली फक्त दर्शनावरती आलो, दर्शन वगैरे केलं सगळं. पहिले चाललो आहे खाली, फक्त मला तो गंध लागायचा पण गंधवालाच भेटून राहिला. व्यवस्थित लाव एकदम भारी. हां एक नंबर. आणि मी त्या जागेवर उपाय तिथे ती टोप होतं ते पूर्ण पाडण्यात झालं, इथं उपाय मी इथं मोकळं तर झालं. पण काही ते प्रोग्राम चालू आहे मित्रांनो, कशी मजा मारत आहे, फुल पोता वगैरे. मित्रांनो पूर्ण पाणी आलं बघा ना, हे बघा. लास्ट टाईम आलो तर पूर्ण रिकामं केलेलं होतं, कारण तिकडचं काम चालू होतं ना, आपण खाली उतरलेलो होतो. तुम्ही आता गेला महिन्यातला ब्लॉग बघा माझा, मी येऊन गेलो तेव्हा पूर्ण रिकामं होतं. पाणी बघा आता केवढी लेवल भरलेली. असं इथून मधून मी असं चालत गेलो त्या साईडला पूर्ण, आणि आता पूर्ण पाणी भरून गेलेलं आहे. हां हां भारी वाटतं ना आता, गार पाणी एकदम मस्त. किती खोल आहे, असं आम्ही लोक मस्त पोहतोय, मजा मारतं एकदम भारी आहे ना. तिकडं माणसं उतरलेले, तिकडं पोरं उतरलेले. चालेल मित्र कंपनी असतो 100% गेलो असतो पाण्यात. लाईट असते ना, पाणी वगैरे आले की काय मग पोहायला चान्स भेटू शकतो, असं काही माहीतच नव्हतं. तर तिकडून बघायला काही नाही बाई, इकडून बघा तुम्ही, इकडून कसं वाटतं, पूर्ण कादम तोडलं, पूर्ण खाली गेलं बघा. इकडून बघायला मोकळं वाटतं, पूर्ण कळून येतं इकडून की पाडलं इथलं.
थोड्याच वेळाने गोदावरची तयारी सुरू होईल लगेच इथं. गोदावरची तयारी लगेच इथं सेटअप वगैरे लागल. त्या दिवशी तर मी एकदम मेन कंटेंट मिस केला मित्रांनो. इतकी मोठी आरती होती इथं. तेव्हा नंबर टाकलेले बघ 30, 21, 22, 32, 43, 41. हे नंबर टाकलेले ना. खूप मोठी आरती होती. गोदा आरती महाआरती होती. पण मला माहीतच नव्हतं. मला दुसऱ्या दिवशी कळलं की तर मोठी आरती झाली नाही. मी 100% आलो असतो इथं. ब्लॉग बनवला असतं एकदम भारी. मित्रांनो गोदा आरती तयारी सुरू झाली बघा. आत्ताशी मला चांगली जागा भेटली. तिकडे बसलो मागं पण मध्ये पाणी येत होतं सारखं अंगावर उडायचं. म्हटलं वल्ला पिल्ला झालं होतं. परत मग लफडा. मग इकडे येऊन बसलो या साईडला. चला ते मित्रांनो आता मुद्द्यावरती येऊ आपण की मी आज दर्शनाला इकडं फक्त म्हणजे असं ब्लॉगसाठी नाही आलो. पण खरंच मला दर्शनासाठी यायचं होतं. कारण गेल्या एका आठवड्यापासून खूप मी असं लो फील करत होतो एकदम. असं की अशी अंगात एनर्जी नव्हती आणि खूप असं बॅड थिंकिंग वगैरे आणि ब्लॉगला घेऊन सिरियस नाही आणि ब्लॉगकडे लक्ष नाही वगैरे असं चालू होतं माझं. थोडं डिस्टर्ब होतो मी. मग त्याच्यानी ब्लॉग पण बनत नव्हते आपले. तुम्ही बघा गॅप पण पडला आणि प्रॉपर ब्लॉग पण बनवून नाही गेले. 2-3 ब्लॉग असे माझे एकदम प्रॉपर आले पण नाही. त्याच्यामुळे मी खूप लो फील करत होतो. आणि त्याच्यामुळे मी डेली व्लॉगिंगबद्दल पण एक ब्लॉग बनवला की डेली व्लॉगिंग बंद करायची का पण मग तुमचा प्रतिसाद इतका भारी होता कमेंट वगैरे वाचून आणि मग त्याच्याविषयी मग तो पण इग्नोर केला. पण मग अशी आतून एनर्जी येतो थकून गेलो सारखं वाटत होतं आणि असं डिमोटिवेटसारखं फील होत होतं कधी कारण तुम्ही व्लॉगिंग करताय डेली व्लॉगिंग करताय प्लस तुमच्याकडे कसला सपोर्ट नाही आहे. तुमच्याकडं जास्त मोठी ऑडियन्स नाही आहे. तुमच्याकडे काय त्याच्यातनं पैसे तुम्हाला अर्निंग होत नाही ना की तुम्ही पर्सनल पैसा लगेच तुम्ही ब्लॉगिंगसाठी खर्च करू शकता. कारण मी जॉबला आहे आणि जॉबची जी माझी काही सॅलरी वगैरे आहे त्यात माझं ऑलरेडी बजेट टाकलेलं असतं. त्यातनं मी काय एक्स्ट्रा पैसा काढून ब्लॉगला लावू शकत नाही. असे बरेच प्रॉब्लेम होते आणि म्हणजे बऱ्याच गोष्टी होत्या. प्रॉब्लेम नाही म्हणलं ना बऱ्याच गोष्टी होत्या. पण मग मला असं एकदम लो फील होत होतं. त्या निमित्ताने मी आज आलो दर्शनाला आणि इथे येऊन मला नेहमी असं हील होतोच. मी नेहमी दर्शनाला इकडे आलो पंचवटीत आलो थोड्या शांतीचं डोकं झालं तर ॲटोमॅटिक परत हे होतं. तर आज पण मस्तपैकी आज सकाळी करून एकदम भारी फ्रेश अंघोळ वगैरे करून एकदम भारी सुरुवात केली ब्लॉगला जे की 2-3 ब्लॉगपासून केली नव्हती मी. आणि आज मस्त पंचवटीत आलो माइंड पण फ्रेश झालं माझं आणि परत आपण आपल्या कामाला रेग्युलरसारखा ब्लॉग बनवायला बिलगून जाऊ. तर तुम्ही पण खूप सपोर्ट केला म्हणजे पर्सनली मेसेज पण केले मला 4-5 जणांनी कमेंट पण चांगल्या केल्या. त्याच्याने मग मला थोडं अजून हॅप्पीनेस आणि अंगात नवीन एनर्जी आली की म्हणजे एक येतो असा पार्ट येतो की तुम्ही ऑलरेडी 50-60 ब्लॉग मी तर जोक नाही करत 50-60 दिवस तुम्ही डेली ब्लॉगिंग केली एडिटिंग केली थकतं माणूस आणि त्यात तुम्हाला असं त्यातनं एफर्ट्स देऊन जर काही त्यातनं काही दिसला नाही व्ह्यूज दिसले नाही सबस्क्रायबरची पोझिशन दिसली नाही तर मनाला थोडंसं वाईट वाटतं. थोडंसं माणसाचं मन तुटतं सॅड वाटतं की जायला आपण एवढी मेहनत करतो आहे आणि त्याचं काही ही भेटत नाही. एवढं कष्ट करतो कोणी येतं आंडू आणि काही व्हिडिओ टाकून लगेच व्हायरल होतं. म्हणजे कंपॅरिझन नाही म्हणत आहे मी पण मग मेहनतचा विषय काय आपण एवढं करतो आहे दिल जाण लावून आणि त्यातनं एफर्ट्स घेऊन आपण नाही भेटलं तर मन नाराज होतं. त्याच्यामुळं अशी लो एनर्जी आली होती आणि थोडंसं व्लॉगिंगकडे दुर्लक्ष व्हायला लागलं होतं. पण नाही आपलं काम फक्त करत राहणे. आज नाही उद्या नाही परवा नाही एक दिवस आपली 100% कुठला ब्लॉग व्हायरल होईल. त्याच्याने आपलं जे सगळे आपण ड्रीम ठरवतो ते अचीव करू आपण होईल सगळं होईल. फक्त आता फक्त माझ्या आता फक्त एकच गोष्ट आहे की करत राहणं ब्लॉग बनवत राहणं बाकी ही सोडून दुसरं काही नाही माझ्या हातामध्ये. मग ते आपण करू आणि करत राहू. आता खूप टाईम स्पेंड केला इथं मी आता निघतो कारण जॉबमध्ये जायची वेळ झाली आहे. दर्शन वगैरे घेतलं मंदिरात पण अर्धा तास बसलो नंतर गोदावरी अर्धा तास बसलो मस्त मनाला थोडं हील केलं माइंड फ्रेश केलं आणि नवीन ऊर्जेने आपण परत उद्यापासून म्हणजे आजपासून बिलगलो आपण असं विषय नाही पण उद्यापासून परत आपण आपल्या एनर्जी करून नवीन पद्धतीने परत ब्लॉगिंगला एकदम भारी सुरुवात करू. आपण काय बंद नव्हतं गेलं फक्त गॅप पडलं 2-1 दिवस आणि चांगले ब्लॉग नव्हते बनले 2-3 मधले गेले जे लास्ट 2-3 ब्लॉग असेल त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष झालं होतं. बाकी काही नव्हतं झालं पण मग मन नाराज होत होतं. मग ते आता हील झालो आपण एकदम भारी आणि आता निघतोय मी आणि या जागेवरून तर नेहमी भारीच वाटतं. म्हणजे एखादंच काही बिघडलं तुम्ही 100% देऊ शकता एकदम तुम्हाला हील नाही आणि एकदम भारी फील होण्यासाठी एकदम परफेक्ट जागा आपली गोदा काटणगंग. आता आरतीसाठी थांबायची इच्छा होती पण मग टाईम नसल्यामुळं नाही थांबते ते. सुट्टी असली विषय वेगळा पण सुट्टी नाही ना. आता निघतोय आणि उद्या परवा महाशिवरात्री मी तेव्हा येणार होतो पण म्हटलं गर्दी इतकी बेकार राहील तर पाय ठेवायला जागा भेटणार रे म्हणून म्हटलं आजच जाऊन येऊ. माझं झालो मी महाशिवरात्री तयारी चालू एकदम. हे दुकानं सगळं अतिक्रमण मी काढून टाकलं. हे बिचारा वाटलं असं कुंभमेळा येतोय आपले दुकान राहतील पण मित्रांनो मस्तपैकी सनसेट बघायला मी बापू ब्रिजवर चालवत नंतर आणि एकदम भारी सनसेट फील केला आणि म्हटलं ब्लॉगचा आधी एंडिंगच करू रोज घरी करतो तर म्हटलं आज मस्त बापू ब्रिजवरती आपण ब्लॉगचं एंड करू एकदम भारीपैकी सनसेट बघता सनसेट झाला आत्ता जस्ट नाव आता आपण करूया ब्लॉगचं एंड.
आणि आय होप मित्रांनो तुम्हाला ब्लॉग नक्की आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण पुढच्या आणि डेली ब्लॉगिंगमध्ये. आणि आपण डेली ब्लॉगिंग बंद नाही करत, आपण कंटेंट ठेवतो डेली ब्लॉगिंग. तुम्हाला कळलं असं तर आपण ब्लॉग मी पूर्ण सांगितलं. तर आय होप तुम्ही रोजचे आपले डेलीचे ब्लॉग एन्जॉय करत जाल आणि डेली ब्लॉग बघत जाल. बाकी काही बाय गाईज. मित्रांनो चाललो होतो घरी आणि आपले 2 मित्र भेटले मस्तपैकी आपल्याला. काय नाव होतं तुझं? सिद्धार्थ. आणि तुझं? विनायक. ओके, व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब. थँक्यू सो मच. बेटा बहुत स्मार्ट है, तुम्हारे पास अगर नोट देगा